नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे परमार्थ आणि 3 जूनचा विषय आहे परमार्थ कसा साधेल. ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जाणे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे. कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते. विषय सुटावेत असे वाटते पण ते सुटतच नाहीत. याचे कारण आमची तशी इच्छा बलवत्तरच नसते. माणूस व्यसनाकरता सर्व करतो, परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच खेळायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचं नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ. कर्तव्याचे स्मरण हेच परमार्थाचे सार आहे. त्यामुळे परमार्थ करताना मायेतून बाहेर पडण्यासाठी मनाला शांत करण्याचा प्रयत्न करावा. मन शांत होण्यासाठी विचारांचं वादळ दाबून टाकू नका. मन मोकळं करायसाठी विश्वासू व्यक्तीशी बोला आणि मन मोकळं करायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर कमेंटवर तुम्ही कमेंट देऊ शकता. रामनाम घ्या, मन शांत ठेवा. धन्यवाद.